नाशिकमध्ये आलो आहात. खरं म्हणजे महाशिबिराची ही सगळी तयारी आहे. 93-94चा इतिहास देखील आहे. पुन्हा एकदा याच निमित्तानं दार उघड दार उघड आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची सत्ता येईल. बघा, आता आमचे सगळे मुंबईतले प्रमुख लोक इथे पोहोचतील. नेते आहेत आमचे सगळे सहकारी. थोड्या वेळाने सुभाष देसाई येतील, अरविंद सावंत, अनिल देसाई, युवा सेनेचे पदाधिकारी सगळे पोहोचतील इकडे आता. आणि इथे मग नाशिककडे यजमानपद असल्यामुळे या महाशिबिराचं आणि सभेचं नाशिकचे सगळे प्रमुख लोक माझ्याबरोबर आहेत आमचे. नक्कीच 23 तारखेला नाशिकला महाशिबिर होईल आणि खुलं अधिवेशन होईल. हां, कान्हेरे मैदानावर, हुतात्मा कान्हेरे मैदानावर. आणि त्याच्या तयारीसाठी आम्ही सगळे इथे आलेलो आहोत. आणि यापुढे पुढला महिनाभर आम्ही सतत येत राहू. महाराष्ट्रातल्या विधानसभा लोकसभेच्या दृष्टीनं जे रणशिंग फुंकायचं आहे ते या श्रीरामाच्या भूमीतून फुंकलं जावं अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भावना आणि श्रद्धा आहे. त्याच्यामुळे या पंचवटीतून या लढाईला सुरुवात होईल. रामरावण युद्ध, सत्याचं युद्ध हे या भूमीतून व्हावं. कारण आपण जो मगाशी उल्लेख केला की त्यावेळेला सुद्धा दार उघड दार उघड इथूनच गर्जना घुमली होती. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेसाठी दरवाजे उघडले गेले होते गावागावात. तर त्या संदर्भात सविस्तर जे आहे ते नक्कीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्याशी बोलतील. पण मी फक्त आता इथे सगळे प्रमुख लोक येत आहेत आमचे, त्याची आम्ही तयारी करतो आहोत इथे. ही एक प्राथमिक माहिती आहे आपल्यासाठी. बडगुजर यांच्या सोबत सलीम कुत्ता यांचा व्हायरल व्हिडिओ झाला होता, राज्यभर चर्चा झाली. आता त्यामध्ये भाजपचा पदाधिकारीचा सहभाग असल्याचं देखील आमची जी माहिती आहे, काल तुम्ही मला पहिला प्रश्न विचारलात रात्री की मकावचा काहीतरी एक व्हिडिओ चंद्रशेखर बावनकुळे यांचा म्हणे बडगुजर यांच्या कुटुंबियांनी दिला म्हणून त्यांच्यावरती कारवाई झाली. हे कारवाईचं कारण होऊ शकतं की कुठला तरी एक व्हिडिओ कोणीतरी दिला आणि म्हणून आम्ही बडगुजर यांच्यावर कारवाई. म्हणजे कायदा आपला अशा पद्धतीनं काम करतो. मुळात तो व्हिडिओ बडगुजर यांच्याकडून आलेला नाही. बाळासाहेब ठाकरे यांची मी शपथ घेऊन सांगतो, मी कधी मी एक तर शपथ घेत नाही आणि बाळासाहेब ठाकरे माझं दैवत आहे. त्या व्हिडिओशी माननीय आमचे सुधाकर भाऊंशी काही संबंध नाही. ते भाजपवाल्याने आपापसात विचारायला पाहिजे कोणी दिला. त्यांना माहिती आहे हा व्हिडिओ आमच्यापर्यंत कसा आला आहे. भाजप परिवाराला आणि संघ परिवाराला माहिती आहे. विशेषतः नागपूरच्या लोकांना माहिती आहे कोणी दिला आहे तो. काय तुम्ही करताय? ती जी काय पार्टी सो कॉल्ड पार्टी आहे ती भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आयोजित केली होती. बरोबर ना? व्यंकटेश काय होतं नाव, व्यंकटेश मोरे, त्याच्या पार्टीला ह्यांना आमंत्रण दिलं होतं आणि ती पार्टी झाली. मुळात त्या संबंधित गुन्हेगाराला पॅरोल कोणी दिला, कोणी सोडलं, गृहमंत्री कोण होतं त्याची चौकशी करा. जर तो एवढा भयंकर अपराधी होता असं आपण म्हणताय, काय बॉम्बस्फोटातला मला माहीत नाही, तर त्याला तुरुंगाच्या बाहेर सोडण्याची परवानगी कोणत्या गृहमंत्र्याच्या सहीनं झाली? शिवसेनेकडे कधी गृह खातं नव्हतं आणि त्याला 2016 साली तर आमच्याकडे सत्ता नव्हती फार. गृह खातं कोणाकडे होतं? गृहमंत्र्याच्या सहीशिवाय बॉम्बस्फोटातल्या आरोपीला अशा प्रकारे पॅरोलवर कोणी सोडतं का याचा तपास भारतीय जनता पक्षानं करावा. हां, आणि मग त्याने आमच्याकडे बोट दाखवावं. पुढे बोला. विद्याप्रतिष्ठान या कॉलेज आहे त्याचे फोटो काही सोशल मीडियावर कोणाचे फडणवीसांसोबतचे फोटो या गुन्हेगारासोबत व्हायरल झालेले आहे. व्हायरल कशाला हे पहा. आणि आजही तो भाजपचा पदाधिकारी आहे.
आजही तो नाशिकमध्ये भाजपचा पदाधिकारीच आहे. आता भाजपच्या पदाधिकाऱ्यानं नाशिकमधल्या आपल्या राजकीय इतर पक्षाच्या सर्वपक्षीय सहकाऱ्यांसाठी एखादं जेवण आयोजित केलं असेल तर आपली परंपरा आहे तिथे जाणं, बसणं, चर्चा करणं, ठीक आहे. त्याच्यामुळे जी काय भाजपमधले जे काय सलीम कुत्ताचे सहकारी जे काय प्रश्न विचारतायत त्याने आधी आपल्याकडे पाहावं, एक बोट स्वतःकडे आहे ते पाहावं. साहेब, विद्याप्रतिष्ठान या कॉलेजसाठी 25 कोटी रुपयांची देणगी दिल्याबद्दल शरद पवार आणि अदानी यांचं कौतुक केलं. त्यात नाही, एकीकडे त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न का पडावा? अशा अनेक शैक्षणिक संस्थांना उद्योगपती देणग्या देत असतात. गौतम अडाणी यांच्या संदर्भात काही लोकांची आता आमची मतं आहेत ना, धारावी संदर्भात आम्ही त्यांच्याविरुद्ध मोर्चा काढला. तो मोर्चा यासाठी काढलेला आहे की ज्या अटी शर्तींवर त्यांना तो प्रोजेक्ट दिलेला आहे तो काही मुंबईसाठी, मुंबईच्या भविष्यासाठी योग्य नाही, ही आमची भूमिका आहे. आता पवारसाहेबांच्या संस्थेला त्याने देणगी दिली असेल त्याच्यामध्ये आम्हाला आक्षेप घ्यायचं काय कारण आहे? कळव्यातील हां, गौतम अडाणींनी प्रधानमंत्री केअर फंडाला देणगी दिलेली आहे, इतर काही संस्थांना देणग्या दिलेल्या आहेत. मग सगळ्यांना प्रश्न विचारा तुम्ही. काही दिवसांपूर्वी कळव्यातील रुग्णालयामध्ये मृत्यूतांडव झालं होतं आणि त्यानंतर चौकशी सुरू झाली होती. अखेर 2 वरिष्ठ डॉक्टरांवर कारवाई करण्यात आलेली आहे. निलंबनाची बघा, मला हा विषय फार माहीत नाही आहे. आम्ही तर बोललो आहे, आता झाला तुमची चर्चा करून साहेब, झाली. मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारीपासून आमरण उपोषण करण्याची घोषणा केली. या भाजपचा पदाधिकारी आता तुम्ही काय मागणी करणार? मी काही मागणी करत नाही. आम्ही काही मागणी करणार नाही. मी काही बोलणार नाही. तुम्ही प्रश्न विचारलात, मी फक्त मला दाखव. प्रश्न तुम्ही विचारलेला आहे की अमुक अमुक त्या गुन्हेगाराचे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर फोटो आलेले आहेत. ते फोटो माझ्या हातामध्येच आहेत, ते तुम्हाला मी दाखवतो. त्याच्यामुळे गेल्या काही दिवसापासून सुधाकर बडगुजर यांना बदनाम करण्याचा आणि त्यानिमित्तानं शिवसेनेला बदनाम करण्याचा जो प्रयत्न केला गेला पद्धतशीर, त्याचा बुरखा कसा फाटला हे तुम्हाला मी दाखवतो. साहेब, आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात आज डीप क्लिनिंग मोहीम चालू आहे. मुख्यमंत्री करू द्या. काय करू भविष्यामध्ये 2.5 वर्षामध्ये घाण केली ती आम्ही साफ करतो. मुंबई पालिकेवर ज्यांनी दरोडा टाकला त्यांनाही साफ करणार आम्ही. त्यांना बोलू द्या ना. 2024ला कोणती घाण साफ होते आणि कोण कचऱ्याच्या डब्यात जात आहे हे कळेल. आदित्य ठाकरे हे त्या विभागाचे कार्यक्षम आमदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत. वरळीची जनता त्या मतदारसंघाची त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. आणि आदित्य ठाकरेंना राज्याचे मुख्यमंत्री किती घाबरतात हे आपण पाहिलेलं आहे. साहेब, मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारीपासून आमरण उपोषणाची घोषणा केली. त्यांच्यावरती ही वेळ येऊ नये असं माझी भूमिका आहे. सातत्यानं अशा प्रकारची उपोषणं केल्यामुळे प्रकृतीवरती एक परिणाम होतो. त्यांची प्रकृती नाजूक आहे मला माहिती आहे आणि सरकारनं त्यांच्यावर उपोषणाची वेळ आणू नये. मुंबईत जर त्याने अशा प्रकारे उपोषण केलं महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये तर संपूर्ण महाराष्ट्रावर त्याचा ताण पडतो, लक्षात घ्या. त्याच्यामुळे जरांगे पाटलांना उपोषणापासून सगळ्यांनी प्रवृत्त केलं पाहिजे. विशेषतः सरकारची जबाबदारी सगळ्यात जास्त. मात्र हे जे उपोषणाचा विषय आहे तो सरकारसाठी अडचणीचा ठरणार का? कारण मी 21 याच्याकडे जानेवारीला मुंबई मॅरेथॉन याच्याकडे अडचणी किंवा राजकीय फायद्याच्या दृष्टीनं बघत नाही. एक समाज संघर्ष करतोय, त्याचं नेतृत्व जरांगे पाटील करतायत आणि अशा प्रकारे सातत्यानं मोठी उपोषणं करून प्रकृतीवर एक प्रकारचा जो काय ताण पडतो तो पडू नये. त्यांनाही मुली आहेत, त्यांना एक कुटुंब आहे, त्यांचे सहकारी आहेत. त्याच्यामुळे सरकारनं त्यांना उपोषणापासून प्रवृत्त करण्यासाठी पावलं टाकायला. नाही, राम मंदिरच्या उद्घाटनाच्या तोंडावरच उपोषणाचा इशारा दिलाय त्यांनी. 20 तारखेला 22 तारखेला राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी नाशिकला आमचं उद्घाटन आहे ना, महाशिबिर आहे. मुहूर्त तर आम्ही पकडतोच ना चांगल्या कार्यासाठी. 22 तारखेला मोदींच्या हस्ते राम मंदिराचं उद्घाटन अयोध्येमध्ये आहे. आमच्यासाठी पंचवटी हीच अयोध्या आहे. अयोध्येमध्ये मोदींपेक्षा जास्त आम्ही गेलेलो आहोत. मोदी प्रधानमंत्री झाल्यावर गेलेले आहेत. आम्ही आंदोलनात गेलेलो आहोत. आम्ही तिथे लाट्या काठ्या खाल्ल्या आहेत. आम्ही त्या संपूर्ण खटल्याचा आरोपी आहोत. मी स्वतः आरोपी आहे त्यातला. त्यानंतर मधल्या काळात मुख्यमंत्री असताना आणि नसताना उद्धव ठाकरे गेलेले आहेत. आम्हाला अयोध्या नवीन आहे.
म्हणूनच आम्ही महाशिबिराची जागा ही पंचवटी निवडली. नाही, पण अयोध्याच्या वेळेस ठाकरे साहेब लेन साफ करत होते असे बीजेपीचे पदाधिकाऱ्यांचा आरोप करता येते. बीजेपीवाल्यांनी आधी स्वतःचे अंतर्वस्त्र साफ करावीत, कपडे साफ करावेत. त्याने आमच्या लेन्सवर बोलू नये. माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येचं आंदोलन मोठ्या प्रमाणात झालं. आधी अडवाणी साहेबांना आमंत्रण द्या. ते मोकळे आहेत ना अडवाणी साहेब, ज्यांनी रथयात्रा काढली, ज्यांनी रामाचं आंदोलन पुढे नेलं आणि ज्याच्यामुळे आज हे सगळे प्रधानमंत्री, गृहमंत्री, मंत्री आहेत. त्या अडवाणींना आमंत्रण नाही, आधी त्यांच्यावर बोला. हां, आधी ही धुलाई करा सगळी. साहेब, ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात खेळाडू आक्रमक झाले. नाही, मला माहिती काय दाखवला दाखवला हा काय हाही बघून घ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा. करा चौकशी करा.